नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सोबतच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। करणारे माझे गुरु माऊली तसेच अवधूत दत्तात्रय भगवान तसेच आळंदीचे सद्गुरु माऊली गणेशराय महाराज ज्यांच्या मंदिरामध्ये भागवत प्रवचन सुरू आहे असले सोस्त्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु श्री गोविंद स्वामी महाराज या व्यासपीठाचे अधिपती गुरुवर्य पंढरीनाथ महाराज, गुरुवाई कमला माता, राधाकृष्ण भगवान, हर हर महादेव, संपूर्ण भागवत संत आणि या भागवत प्रवचनाच्या निमित्तानं जमलेले सज्जन वृंद, भाविक संत मंडळी, माझी माता पिता भगिनी तसेच बाहेरगावून आलेले संत मंडळी, भक्त मंडळी, पाहुणे मंडळी, जमलेल्या समर्थ माझी आई वडिलांना आज पूर्व पुण्याईनं आपला भागवत प्रवचनाचा 6वा दिवस आहे। सुखदेव महाराज परीक्षित राजाला मनुष्य जन्माचा अंतिम हेतू साध्य करण्याच्या दृष्टीनं 10 लक्षण प्रतिपादन करतात। स्वर्ग विसर्ग स्थान पोषण उती मनवंतरे ईशानोकथन निरोध मोक्षाश्रय स्थान एवं 10 लक्षण युक्त भागवत कथा। मनुष्य जन्मांचा अंतिम हेतू जर काय असेल, देवदर्शन। तुम्हाला फार मोठा सुंदर असा नरदेह प्राप्त झाला, सोन्यासारखा नरदेह प्राप्त झाला आणि या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला परमेश्वर प्राप्ती करून या भवसागरातून तरुण जाण्याची अत्यंत गरज आहे बाबा। वारंवार हा मनुष्य जन्म मिळत नाही, पुष्कळ पुण्याईनं मिळाला। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली। एवढा सुंदर मनुष्य जन्म मिळू नये, आपण जर परमेश्वर प्राप्तीला विसरलो तर घसरलो, चुकली या वर्म फेरा कोणता पडणार आहे? 184 योनीचा फेरा पडणार आहे। आपण तिथूनच आलो या नरदेहामध्ये, पुन्हा तिथंच जावं लागेल आणि तिथं काही सुख नाही। गोविंद स्वामी महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे। राहत माळिका फिरे जशा परी, राहत माळिका फिरे जशा परी, राहत माळिका फिरे जशा परी, जशा परी। पैसा ये राजारी जीवाला पैसा ये राजारी जीवाला वीस लक्ष योनी वृक्ष माझी द्याव्या, जगताई भोगाव्या 9 लक्ष। 10 लक्ष योनी पक्षाची आघारी, 11 लक्ष योनी तिघ्या माझी घ्याव्या। 30 लक्ष योनी पशुची आघारी, मानवा भितरी 4 लक्ष। हा गोविंद स्वामी महाराजांनी अभंग लिहिला। रात मालिका म्हणजे काय? पूर्वी काय होत्या? मोटार पंप होते। काय होते? मोटार पंप।
प्रत्येकाच्या शेतामध्ये आता घरोघरी झाले. त्या एका काळीच्या भरोशावर, आस्कुडाच्या भरोशावर खालची बालटी वरती, वरची बालटी खालती. मोठ म्हणत होते, वाडी लावत होते, शेतामध्ये पाणी करत होते. त्याचं नाव आहे रहाटमाळी. आता मोठा पंप आहे. पैशा येणारी जीवा लागी 20 लक्ष वृक्षांच्या घ्याव्या लागेल. 9 लक्ष या जलतऱ्या, 11 लक्ष हे किडे चालणारे तुरु तुरु चालतात ना पृथ्वीवर, हे किडे. आणि 10 लक्ष पक्षी भरारी मारून उडणारे. 30 लक्ष पशुच्या घरी, हे जनावर अरण्यात राहणारे. आणि मानवाभितरी 4 लक्ष. आता मानवाच्या कोणत्या 4? काही काही जीवात्मा आईच्या गर्भाशयामध्ये, आईच्या गर्भाशयातून बाहेर येतो, जन्माला येतो. आंधळाचा आंधळा, डोळे राहत नाही. काही काही जीवात्मा जन्माला येतो तर नुसता पिंडच दिसतो, हातही नाही, पायही नाही. काही जीवात्मा मुका, काही जीवात्मा बहिरा, असे 4. आणि नंतर एक एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. देवारा नरदेहाचा, नरदेहाचा, देवारा देवारा नरदेहाचा, नरदेहाचा. योगी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, योगी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. देवाला देवाला नरदेहाचा, नरदेहाचा, देवाला देवाला नरदेहाचा, नरदेहाचा. योगी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, योगी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. एका एका योनीला कोटी कोटी फेरा. आणि तेव्हा लागे वारा नरदेहाचा. आता सुंदर नरदेह प्राप्त झाला. मग या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला विचार करायचा आहे, क्षणाला विचार करायचा आहे की मला मनुष्य जन्म मिळाला, कशासाठी मिळाला. कालच्या प्रवचनामध्ये तुम्ही ऐकलं, रे बाबा, ज्याचं मागील जन्माचं पुण्य आहे तो बैल झाला असेल तरी चांगल्या घरचा बैल झाला. पुन्हा पुन्हा ते सांगणार नाही. आणि म्हणून या माणसाला एक चान्स आहे. आता कोणता चान्स आहे? भक्ती करण्याचा चान्स आहे, धर्म करण्याचा चान्स आहे. कालचं प्रवचन धर्मावरच झालं, नीतीवर झालं, मर्यादेवर झालं. इतर योनीच्या ठाई हा विचारूचा नाही. बाकीच्या योनी आहेत त्या भोगभूमी आहेत. आणि मनुष्य योनी एक कर्मभूमी आहे. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देत असे ईश्वर. देव कोणाचं बरं करत नाही, कोणाचं वाईटही करत नाही. देव जशी साखर आहे तसा भगवान आहे. रडून खा न साखर, हसून खा, तिची चव कधी बदलत नाही. देव तसंच आहे बघ. आणि म्हणून कान्हे कुब्जे देशामध्ये अजामेळ देवाचा ब्राह्मण राहत होता. धर्मशील होता, धर्माचं पालन करणारा, नीतीचं पालन करणारा, मर्यादेचं पालन करणारा, भक्ती करणारा, संतांचं स्वागत करणारा असा एक सज्जन पुरुष होता. त्याच्या वडिलांनी सांगितलं, बाबा रे, आज आपल्याकडे साधू संत येत आहेत, त्यांचं स्वागत करायचं आहे. जा बाबा, बेल आणि फुल घेऊन ये. अजामेळ फुलं तोडले गावात, बेल काही मिळालं नाही म्हणून अरण्यात गेला. अरण्यात गेल्याच्या नंतर आता बेल तोडत आहे. तोडता तोडता एक याला वेश्या दिसली.
वेश्या दिसली, आता लक्ष गेला त्या वेशेकडे. एक दारूनं उन्माद झालेला मनुष्य होता. त्या माणसाशी ही वेश्या क्रीडा करीत होती. याचा लक्ष बेल तोडता तोडता त्या वेशेकडे गेल्या बरोबर एवढा मोठा धर्मशील माणूस, सत्वशील माणूस, भक्तवान माणूस, तरी पण याच्या अंतःकरणामध्ये विशांत वासना निर्माण झाली आणि डोळ्यातून पापाने प्रवेश केला. डोळ्यातून पापाने प्रवेश केल्याबरोबर हात, बेलाचा हात होता ना, तो आपापच सुटला. त्याचं लक्ष वेशेकडे लागलं, करंट लागला त्या वेशेत. हा अजामेर धर्म विसरला, भक्ती विसरला, देव विसरला, संत विसरला, धर्मपत्नी विसरला, आई वडील विसरला, मी ब्राह्मण आहे हे विसरून गेला आणि त्या वेशेकडे गेला. आणि त्या वेशीचा इतका नाद लागला, याला इतका नाद लागला की भोंगुरड्यासारखा गुंग झाला त्या वेशेमध्ये. सुगंध घेताय वेशेचा. जसा भोंगुरडा कमळाच्या फुलामध्ये बसतो, कशासाठी बसतो तो? सुगंध घेण्यासाठी. कमळाचं फुलं तलावामध्ये असतात. पहाटेला हत्ती येतात पाणी पिण्यासाठी आणि कमळाचे फुलं खातात. तर हा भोंगुरडा बसलाय कमळाच्या फुलात, त्या भोंगुरड्या सहित कमळाचे फुलं ते हत्ती खातात. एवढा सुगंध भोंगुरडा कमळाच्या फुलाचा घेतो. आणि हा अजामेळ गावाचा ब्राह्मण एवढा सुगंध एका वेशीचा घेतो. मला मनुष्य जन्म मिळाला हे विसरून गेला. जमलेल्या समर्थ माझे वडिलांनो, तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या वाणीमधून मार्गदर्शन करतात. अमृताचे वेल निंबावरी गेले, अमृताचे वेल निंबावरी गेले, अमृताचे वेल निंबावरी गेले, अमृताचे वेल निंबावरी गेले. सावित्रीमुळे आले दारू पारा, सावित्रीमुळे आले दारू पारा, अमृताचे वेल निंबावरी गेले, अमृताचे वेल निंबावरी गेले, अमृताचे निंबावरी गेले. सावित्रीमुळे आले दारू पारा, सावित्रीमुळे आले दारू पारा, अमृताचे वेल निंबावरी गेले, अमृताचे वेल निंबावरी गेले, अमृताचे वेल निंबावरी गेले. ब्राह्मणाचा मुलगा, पण त्या वेशीच्या संगतीला माणूसच होता, पण हैवान झाला, नालायक झाला. अमृताचे वेलाने बावरी गेले, संतीमुळे आले कडूपण. सर्व विसरला, भान नाही आला. शेवटी साधू संत याच्या घरी आले, उतरले. हा वेशीच्याच नादामध्ये राहिला. बाहेर गावी झोपडपट्टी बांधली आणि तिच्या साथमध्ये राहू लागला. साधू संत आले, त्याच्या आई वडिलांनी आदर सत्कार केला साधू संताचा. बसायला आसन दिलं, पूजा केली, भोजन वाढलं. साधू संत म्हणतात, अहो पण तुमचा मुलगा दिसत नाही, कुठं गेला? तेव्हा याचे वडील खूप रडले. काही सांगू महाराज, माझा एकुलता एक मुलगा, धर्मशील, सत्वशील,
भगवंताची याचना करणारा, प्रार्थना करणारा, सर्वांशी नम्रतेनं वागणारा, पण आज वेशेच्या संगतीनं हैवान झाला महाराज. काय करू? साधू संतांना दया आली. अरे आजपर्यंत याच्याकडे आम्ही उतरत होतो ना, आमची सेवा करत होता, आदर सत्कार करत होता, सन्मान करत होता, पण आज लहानपणापासून याने भक्ती केली. त्या भक्तीच्या पुण्याईनं, एक वेळ केलेली भक्ती कधी वाया जात नाही. त्या भक्तीच्या पुण्याईनं साधू संत त्या अजामिळाचा उद्धार करण्यासाठी निघाले बाबा. आता निघाले तर कसे निघाले? भजन करीत करीत निघाले. वारकरी मंडळी येते आणि वारकरी मंडळींचं भजन कसं? सोबारे तुम्हारे दुबार तुम्हारे सोबारे तुम्हारे दुबार तुम्हारे भजन करीत करीत निघाले. आता ज्या गावामध्ये वेश्या आणि अजामिळ राहत होते तिथं सायंकाळ झाली. तिथं उतरले साधू संत. प्रत्येक गावाला एक चौक असते बसण्याचं, लोक बसतात. तिथं गेले. तुम्हाला माहित आहे, या प्रवचनातून ऐकलात तुम्ही, दोन प्रकारचे लोक आहेत या भौतिक जगामध्ये. बरेही आहेत ना वाईटही आहे, सज्जन आहे दुर्जनही आहे. सज्जनही लोक बसले होते, दुर्जनही लोक बसले होते. ते साधू संतांनी विचारलं, अरे बाबा आपल्या गावात ते भजन भोजन आवडतं का? कीर्तन प्रवचन आवडतं? काही साधू संत आहेत, काही सज्जन लोक आहेत का? हे शहाणे लोक नाही बोलले, दुर्जन लोक बोलले. म्हणे हो आमच्या गावात एक समतीनबाई आहे, एक समतीनबाई आहे, तिच्याकडे जा तुम्ही, ती तुमचा आदर सत्कार करा. आता साधू संताला तिथं जायचं होतं. साधू संत तिथून गेले. आता अजामिळ आणि वेश्या दोघेही अंदरमध्ये होते. तिच्या अंगणामध्ये गेले, आवाज दिला, कोण आहे घरी? कोण आहे घरी म्हटल्याबरोबर अजामिळाने आवाज ओळखलं संताचा. बापरे, संत आले, काय करू मी आता? पण शेवटी काय करणार? पाय धुवायला पाणी आणलं, पाय धुवून दिलं दोघेही, अजामिळ आणि वेश्या, आणि संतांच्या पायावर डोकं ठेवलं. डोकं ठेवल्या बरोबर काया पालट झाली. जमलेल्या समर्थ माझ्या वडिलांना दीक्षा दोन प्रकारच्या आहेत. गुरुदेव कानामध्ये दीक्षा देतात, मंत्र देतात, ही एक दीक्षा आहे, आणि एक स्पर्श दीक्षा आहे. ज्या महात्म्याच्या पायामध्ये महान अशी शक्ती आहे, आपण दर्शन घेतलं तरी काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं अभंग काय म्हणतात, संत चरणार
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज तुम्हाला संताचे चरण मिळालं आहे। गुरुवर्य पंढरीनाथ महाराज श्री ब्रह्मनिष्ठ सद्गुरु श्री गोविंद स्वामी महाराजांचं पाऊल नवेगाव कुंगाळा गटेगुळा इथून लाभलेलं आहे। संताची संगत तुम्हाला घडलेली आहे म्हणून तुम्ही या प्रवचनामध्ये येऊन बसले। काया पालट झाली तुमची सुद्धा, त्या अजामेळाची आणि वेशीची काया पालट झाली, भानावर आले। अजामेळाला असं वाटलं बापरे मी एका ब्राह्मणाचा मुलगा, पण काय केलं मी माझ्या जीवनात, धिक्कार असे मला आणि माझ्या कर्माला। पश्चाताप झाला, उपळती झाली आणि वेश्या पण भानावर आली। अरे अरे एवढा सुंदर मला नरदेह मिळाला सोन्यासारखा, मी कधी देवाचं भजन केलं नाही, भक्ती केली नाही, संताची संगत केली नाही आणि पोट भरण्याच्या दृष्टीनं या शरीराचा अभिप्राय मी नानाही कामामध्ये केली। धिक्कार असो मला आणि माझ्या कर्माला। तिला पश्चाताप झाला, दोघी भानावर आले। साधू संत म्हणतात बाई अगं आता पश्चाताप करत बसू नकोस, भोजन वाढ, भूक लागली ग, भूक लागली। तर तिच्याकडे काहीच नव्हतं, तिच्या घरामध्ये तांदूळ नव्हते, डाळ नव्हती, स्वयंपाकाचं साहित्य नव्हतं, काया पालट झाली होती म्हणून अशा स्त्रिया होत्या धार्मिक, त्यांच्याकडे जाऊन भीक मागितलंही ना, भीक मागली साधू संतांच्या भोजनासाठी आणि भीक मागून आणलं अन्न, तांदूळ आणले, डाळ आणली, तिखट मीठ, स्वयंपाकाचं साहित्य, स्वयंपाक केला। साधू संतांना म्हणाले बाबाजी भोजन करा, स्वयंपाक झालेला आहे। साधू संत म्हणतात बाई अगोदर हरिपाठ करूया, प्रार्थना करू आणि नंतर आपण भोजन करू। साधू संत हरिपाठ करू लागले, अजामेळ आणि वेश्या त्या हरिपाठामध्ये आले आणि काय म्हणाले, देवाचे द्वारी उभा क्षणभारी, देवाचे द्वारी वाक्षणवरी देणे मुक्तीचारी साधेल्या। देवाचं द्वार काय, मनुष्य जन्म हे देवाचं द्वार आहे। आपण कुठं आलो, मनुष्य जन्माला आलो, आपण देवाच्या द्वारात आलो, पण क्षणभरही या जीवात्म्याला वेळ नाही आहे देवाच्या नामासाठी। क्षणभर हा एकच क्षण जरी साधला ना तुमचा देवाच्या नामाचा, तरी तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून क्षणाक्षणाला विचार करण्याची गरज आहे। चार मुक्त्या सलोकता, समीपता, सायुजता, स्वरूपता। सर्व लोकांमध्ये राहूनही सलोकामध्ये राहून देवाची भक्ती करणं। स्वरूपता देवाकडे
पाहणं, देवाचं स्वरूप पाहणं, संसार करून देवाचं स्वरूप पाहणं, त्याचं नाव आहे स्वरूपता. सलोकता सदैव प्रपंचामध्ये राहून लोकांमध्ये राहून भगवंताची प्राप्ती करून घेणं. समीपता देवाच्या समीप राहणं, प्रपंच करूनही त्याची प्राप्ती करणं आणि मग सायुज पद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहा. चार मुख्य हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आता तुमच्या मुखातून हरीचं नाव जर रात्रंदिवस निघत असेल, हरी 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 हरी, मग तुमच्या पुण्याची गणना कोणी करू शकणार नाही. पण क्षणभरही वेळ मिळत नाही. क्षणभर एक दृष्टांत आहे ना. हो, जसा तुमचा कुंगाळा गाव आहे, या गावाला एकच भोवताळ कसू आहे, भिंत. एक आंधळा होता, आंधळ्याचा दृष्टांत आहे. तो आंधळा त्या गावामध्ये राहून राहून कंटाळला. त्याला असं वाटलं की आपण निघावं. एक दरवाजा होता त्या कसूला, एकच दरवाजा. तो आंधळा असल्यामुळे हात टेकत 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 आला. त्या भिंतीचा आधार घेत त्याला दरवाजा आला. दरवाजा आल्याबरोबर याला वाटलं आता आपण बाहेर निघावं. बाहेर निघावं इतक्यामध्ये भिंतीचे हात सुटले. याच्या कमरेला होता गचकरण. ते दोन्ही हात भिंतीचे सुटले आणि हा रपत 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 खाजवू लागले. आता हात सुटले पण पायाने चालतच आहे ना, पायाने चालतच आहे. दरवाजा गेला सुटून, खाज गेली, पुन्हा काय लागली भिंत. पुन्हा भिंतीबाई आधार घेत घेत पुन्हा दरवाजाला. दरवाजा आल्याबरोबर याला खाज लागे गचकरणाला. पुन्हा हात सुटले, पुन्हा गचकरण खाजवू लागला. पायाला चालतच आहे. रात्रभर दिवसभर मरेपर्यंत गचकरण. त्या दरवाजा आल्याबरोबर गचकरण त्याचा खाजवे. दरवाजा कधी भेटला आणि आता दरवाजा भेटला ना. देवाचं द्वार, देवाच्या द्वारी उभा क्षणाभरी हे मुक्तीचारी. आता दरवाजा भेटला ना तुम्हाला. आपण आंधळीच आहोत, आपणही आंधळी आहोत. मला मनुष्य जन्म मिळाला, मी देवाच्या द्वारात आलो. कशासाठी आलो? देवाच्या नामाचा क्षण हा साध्य झाला पाहिजे प्रत्येक माणसाला. पण क्षणभरही कधी कधी वेळ मिळत नाही. माझा डोळवर काय घेऊन जाणार तुम्ही? नंगा येणार नंगा जाणार. हा कमरेचा कडदोडा तरी देतील का तुम्हाला? विचार करा ना. प्राण्या भूलू नको रे, पुढचा विचार प्राण्या भूलू नको रे, पुढचा विचार भूलू नको रे, पुढचा विचार प्राण्या भूलू नको रे, पुढचा विचार एकनाथ महाराजांनी काही म्हटलेलं आहे? प्राण्या बोलू नको रे पुढचा विचार. 9 लाखाची माळी तुझी 9 लाखाचा थाट रे, आणि शेवटच्या दिवशी नेशील कोरा माझा पाठ रे. प्राण्या बोलू नको रे. काही नेता येणार तरी पण नेता येत नाही तरी आपल्याला घराची गरज आहे. घर बांधा, आपल्या मुलाबाळासाठी चांगला संसार करा, शेती करा.
त्याच्याबद्दल वाद नाही, पण हे काही नेता आहे ना, मग नेता येते ते घ्या ना. काय नेता आहे तुम्हाला? केलेली भक्ती, केलेलं दान, केलेलं पुण्य, हे नेता येईल. हे नामस्मरण नेता येईल ना. शेवटी राम नाम येई मनोभावे करावी पूजा आरती, शेवटी राम नाम येई हेच नेता येईल. बाकीचं काही नेता येईल? सोना चांदी तांबा पितर म्हणशील माझी बागिरे, पण शेवटच्या दिवशी नेशील कोण हागिरे. आपला मृत्यू जर झाला तर शिदोरी धरेल आपला पोरगा नाही का, ते हांडी कोळशे भरून देते, रिकामे कोळशे काय देतात? सोनं देतील, चांदी देतील, पैसा तरी देतील नाही, रिकामे कोळशे भरून देतात. काही देत नाही, देता येत नाही ना, नेता येत नाही. देऊ नाही नेता येईल का? नेता येत नाही, काहीच नेता येत नाही. मग तुम्ही कशाला गचकरण खाजवत बसल्या? हा प्रपंच रूपी गचकरण प्रपंच करा ना. प्रपंच केल्याशिवाय पोट भरेल का? शेती केल्याशिवाय पोट भरेल का? नाही. पण प्रपंच करून परमार्थ करा, परमार्थातून पुन्हा प्रपंचामध्ये जा. साधू संत असं नाही म्हणत का शेती करू नका, प्रपंच करू नका, पोराबाराचा त्याग करा असं सांगत नाही. सुंदर प्रपंच करायला सांगतात. ज्याला प्रपंच जमला नाही, व्यवहार करे त्याला, तर मार्ग कशाचा त्याला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. अजून एका भजनामध्ये सांगितलेलं आहे, प्रपंच सोडूच नका. चल चला आपल्या गावाला, राहू नको रे शहराला, अन्न नाही तर मनशी उपाशी, अन्न नाही तर मनशी उपाशी, अन्न नाही तर मनशी उपाशी. राहू नको रे शहराला, अन्न नाही तर मनशी उपाशी, अन्न नाही तर मनशी उपाशी, अन्न नाही तर मनशी उपाशी. चला पुण्या गावाला, सैरावैरा फिरू नको. शेती कर, चांगली शेती पिकव, राहा शेतीमध्ये. चांगला प्रपंच, सोन्यासारखा प्रपंच करा. बंधन नाही, पण या प्रपंच करून, या प्रपंचामध्ये राहून भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा. हे साधू संतांचं म्हणणं आहे. हरिपाठ झाला, साधू संतांनी भोजन केलं. भोजन झाल्याच्या नंतर साधू संतांना असं वाटलं की नुसतं हरिपाठानं वेशीचा आणि अधर्माचा उद्धार होणार नाही. मग काय करायचं? कीर्तन करायचं. आता कीर्तन करायचं ठरवलं, पण ती बाई विचारायला गेली ना लोकांना, हे दादा, आमच्या घरी साधू संत आले, त्यांची इच्छा आहे कीर्तन करण्याची, आता मंदिरात कीर्तन करायचं ना. पण उद्धट लोक होते ना, हे संतीन बाई झालीस का? कधीपासून झालीस बाई संतीन? आजपर्यंत शरीराचा विक्रा केली आणि आता संतीन बाई झालीस का? आज ती सवय आहे लोकांना. असं बोलू नका. झाले ते जाऊ द्या मागे, समोर पहा, चांगलं बघा, चांगलं खा, चांगलं प्या. तुमचे पाप नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. नामाचं कीर्तन साधन पैसो जय तुला पापे जन्मांतरीचे.
कुणी असं कुणाला बोलू नका, उलट चांगलं सांगा, अरे तुझं चुकत आहे बाबा, त्या रस्त्यानं जाऊ नकोस रे, चाल इकडे मंदिरामध्ये भागवत सप्ताह आहे, चाल तिथं बस, तुझी काय पालट होईल, असं उलट सांगा. पण एखादा माणूस पहिले त्याने लई पाप केलं असेल आणि आता तो चांगल्या मार्गाला लागला, भक्ती मार्गाला लागला, त्याला छळू नका. ते लोक छळू लागले, हे सांगतील बाई तुला कीर्तन करायचं, जा आपल्या घरी करत बस. तिला आपल्याच घरी कीर्तन ठेवलं. तुमच्यासारखे लोक होते सज्जन, सात्विक, धार्मिक, ते तिथं गेले ना कीर्तन ऐकायला, आणि कीर्तनासाठी, कीर्तनाच्या शेळीसाठी अभंग ठेवला. बहुता सुकृत कीर्तन केला. बहुत सुकृत म्हणजे पुष्कळ पुण्याईनं हा नरदेह मिळाला, पण भक्ती विना गेला पुन्हा अधोगती. आता कीर्तन संपल्यावर झोपले साधू संत. पुन्हा विचार केला, नाही आणि एक दिवसाच्या कीर्तनानं पण उद्धार होणार नाही वेशीचा आणि अजामेळाचा, मग काय करायचं. नाही म्हणे 7 दिवसाचा भागवत सप्ताह करू. आता 7 दिवसाचा म्हटल्यानंतर खर्च लई खर्च आहे. सर्व्हिसला पैसा द्या, हे करा ते करा, रोज महाभोजन, लई खर्च आहे. तिला वाटलं आता कशी करू, पण लोक आले होते तुमच्यासारखे तिथं कीर्तन ऐकायला. परिवर्तन झालं, कीर्तन परिवर्तन. हे 7 दिवसाचं भागवत ऐकता तुम्ही, कशासाठी आहे. हे भागवत कथा आपल्या जीवन क्रियेमध्ये उतरवायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यासारखेच विषय आहे. या ग्रंथामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. त्या लोकांमध्ये परिवर्तन झालं, वेशेमध्ये परिवर्तन झालं. त्यांनी होकार दिला, आपल्या गावामध्ये कधीच भागवत सप्ताह झाला नाही, भागवत सप्ताह करूया. सर्वांनी वर्गणी केली, तांडवण जाणारी, तांदळाच्या रूपानं, डाळीच्या रूपानं, पैशाच्या रूपानं भागवत सप्ताह केला. 7 दिवस त्या महात्म्यांनी प्रवचन केलं, रामधून काढली, हरिपाठ केला. 7 दिवस तुमच्यासारखे धार्मिक लोक बसले, अजामेळ बसला, वेश्या बसले. 7व्या दिवशी काय झाला, काला झाल्याबरोबर साधू संतांनी त्या वेशीच्या हातामध्ये प्रसाद दिला. बाई, ही प्रसाद घे, नारायणाचं नाव घे आणि प्रसाद खाऊन घे. तुला जर मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव, असं सांगितलं. आपला पेटी तबला धरला, दुसऱ्या गावाला निघून गेले. आता आम्ही परवाला लोंढोलीला निघून जाऊ. साधू संत गेले, या बाईचा विश्वास बसला त्या महात्म्यावर. सेवा केली तिनं साधू संतांची 7 दिवस आपल्या घरी. आणि जो साधू संतांची सेवा करते ना, त्याला कधीच कमी पडत नाही, कधीच कमी पडत नाही. साधू संतांची संगत मिळणं हे दुर्लभ आहे. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय म्हटलेलं आहे, मिलना घटे संत का बड़े भाग से पाते कहीं, पा गयो संयोग से तो सत्संगति मिलती नहीं. सत्संग जिनको पाया
तो जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या कहूँ, वह शंशा के तुल्य है। ज्याला संताची संगत घडली, संताची सेवा मिळाली, त्याच्यासारखा भाग्यवान नाही. त्या वेशेला जरी वेश्या होती, नंतर वेश्या नव्हती, खूप भक्तवान झाली, धार्मिक झाली. त्या वेशेला इतकी सेवा केली होती साधू संतांची, विश्वास होता, श्रद्धा होती साधू संतांवर. तिनं प्रसाद खाताना नारायणाचं नाव घेऊन प्रसाद खाल्ली, शेवटी गरोदर राहिली. 9 महिने 9 दिवस झाले, तिला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं नारायण. नारायण नाव ठेवलं. आता नारायण मोठा झाला, तरुण झाला आणि अजामेळ म्हातारा झाला. अजामेळ काय झाला? म्हातारा. देवाने सांगितलं चित्रगुप्ताला, अरे त्या अजामेळाचे पाप किती आहे आणि पुण्य किती आहे पाय. आता वही खाता खोललं चित्रगुप्ताने. वही खाता खोलल्याच्या नंतर पाहिलं, सांगितलं, म्हणे पाप जास्त आहे आणि पुण्य थोडा कमी आहे. पाप जास्त आहे. यमराजाला सांगितलं, यमराजाने आपल्या दूताला सांगितलं, जा म्हणे त्याला फास लावून माझ्याकडे ओढत ओढत घेऊन. यमाचे दूत गेले आणि अजामळाच्या गळ्याने फास लावला. आता फास लावला आणि ओढू लागले, तो डोळे वाटाळू लागला. एक हात ओढू लागला, पाय ओढू लागला. आणि मग तुम्ही म्हणता ना देवाशी बोलते, देवाशी बोलते, नाही बोलत. त्याचं त्याला सुधरत नाही त्या टाइमामध्ये, कुठं देवाशी बोलते. फास लावला असतो त्या टाइमामध्ये. मुलाचं नाव काय होतं? नारायण. नारायणाला उद्देशून म्हणाला, गैवर. पश्चाताप झाला ना त्याला, गैवर आला. नारायणा नारायणा साज साखर पाणी माझा प्राण जातो रे निघून. नारायणा नारायणा माझ साखर पाणी माझा प्राण जातो रे निघून. गैवर. त्या अजामेळाच्या नामस्मरणामध्ये काय होता? गैवर. डोळ्यात पाणी आलं. भजन करताना गैवर आला पाहिजे. काही काही लोक हुदारे मारू मारू भजन म्हणतात, नारायणा. काही काही हरिपाठही हुदारे मारू मारू रद्दा. हे पोरं कधी कधी खूप रद्दा मानतात हरिपाठात. कशाला? कोण्या कामाचं? गैवर पाहिजे. भजन म्हणताना काय झालं पाहिजे? गैवर. नारायणा नारायणा माझ साखर पाणी माझा प्राण जातो रे निघून. आपल्या मुलाला उद्देशून 108 वेळे नारायणाचा स्मरण केल्यामुळे तो शेषाई भगवंताचा सिंहासन हलू लागला, डगमगू लागला. अधामुळे मरणाच्या उचकीत माझं नाव 108. अरे जा जा जा. आपले पार्षद पाठवून त्याचा फास काढून टाकला. विष्णू भगवंताचे पार्षद आले, फास काढायला गेले. नियमाचे दूत म्हणाले, यांनी पाप केलं, फास काढू नका. आमच्या यमराजाने आम्हाला पाठवलं, याला घेऊन ये. विष्णूचे पार्षद अरे पाप नाही, पापाचा बाप केला असेल. पण मरणाच्या उचकीमध्ये विष्णूचं नामस्मरण 108 वेळ केलं ना त्यांनी. सोडा, काढा तो फास. जा यमराजाला एकदा विचारून ये. आता तो फास काढला, विचारायला गेला. आणि याला माहित आहे यांची बोलभाषा दोघांची. बापरे. पाप केलं तर यमराजा दूध पाठवून फास, आणि पुण्य केलं तर भगवान सोडवतो. आणि म्हणून त्याला 12 वर्षाचं आयुष्य मिळालं. ते 12 वर्ष
त्याने भक्तीमध्ये घालवलं, भगवंताच्या नामस्मरणात घालवलं. शेवटी त्याचा उद्धार झाला, त्याला वैकुंठ मिळालं, त्याला मोक्ष मिळाला. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. होली पाषाणा बाबाना, होली पाषाणा बाबाना, पाषाणा बाबाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. होली पाषाणा बाबाना, पाषाणा बाबाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. एवढी मोठी नामामध्ये शक्ती आहे, भक्तीमध्ये शक्ती आहे. अजा अनेक पाप राशी तोही गेला देवा वैकुंठाशी. त्याला वैकुंठ मिळालं. आणि म्हणून जमलेल्या समर्थ माझ्या वडिलांनो, भगवंताच्या नामस्मरणाला विसरू नका. आता अजामयाच्या मुलाचं नाव होतं नारायण. तो संतांच्या आशीर्वादाचा मुलगा होता. संतांच्या आशीर्वादाचं मुलं देवतुल्य असतात. गोविंद स्वामी महाराज संतांच्या आशीर्वादाचे आहेत. कबीर महाराज संतांच्या आशीर्वादाचे आहेत. ज्ञानेश्वर माऊली रामानंद स्वामीच्या आशीर्वादाचे आहेत. आणि म्हणून आता तुम्ही म्हणाल ना, माझ्या मुलाचं नाव आहे नारायण आहे, केशव आहे, माधव आहे, हरी आहे, मुरारी आहे. मी दिवसभर आवाज मारतो, माझा का उद्धार झाला? तसं नाही बाबा. संतांच्या आशीर्वादातून जन्माला आलेले मुलं देवतुल्य असतात. त्यांची ध्वनी रामबाण असतात. आत्मभावनेतून निघालेली ध्वनी असते. आमची देहभावनेतून निघालेली ध्वनी झिरो. आमच्या ध्वनीला काही किंमत नाही. आणि म्हणून त्याचा उद्धार झाला. अजामेळ, अजा म्हणजे माया ना, मेळ म्हणजे मिलन, मायेचं मिलन. आता तुम्ही आम्ही कोणत्या मिलनामध्ये आहोत का हो? चुपचाप नेसा साड्या, कल्ला बिल्ला नाही जमत. तिकडे जा. अजा मेळ, अजा म्हणजे माया, मेळ म्हणजे मिलन, मायेचं मिलन. आता तुम्ही आम्ही मायेच्याच मिलनामध्ये आहोत. माया मोठी आहे, माया कधी तुटत नाही. मायेमध्ये राहणं काही वाईट नाही, पण मायेमध्ये राहून देवाची भक्ती करणं सुंदर आहे ना. पण मायेमध्ये माझा 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 मरेपर्यंत माझा माझा जर केला, आपण काही घेऊन जाणार नाही. रिकाम्यात जाऊ ना, रिकाम्या हाताने जाऊ नका, काहीतरी घेऊन जायचं. म्हणून दोन्ही साध्य करा. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाने जवळी ग्रासावय. सोनेरे दारे संपत्तीचे लोक, निधानाचा एक पान. सोडविना बंधू पाठाची बहीण, शेजीची कामिना दूर आहे. कोणी सोडवू शकत? ज्याचं त्याला भोगावं लागतं, ज्याचं त्याला. म्हणून कर्म करताना प्रत्येकाला विचार करायचा आहे, मी कर्म करीत आहे आणि हित आहे की अनहित आहे. एवढा मोठा भागवत ऐकलं तुम्ही? त्या दुर्योधनाने एवढा गर्भ केला, एवढा गर्भ केला, शेवटी त्याचा सत्यानाश झाला. तुम्ही ऐकला त्या भागवत कथेला? वास्तविक ब्राह्मण कुणाला म्हणावा? जीवे ब्रह्मे वना परा,
हा जीवात्मा परब्रह्म परमेश्वराचा अंश आहे. म्हणजे आपण ब्राह्मणाचे पुत्र आहोत. आपणही ब्राह्मण आहोत. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. जातीनं ब्राह्मण होईल का? नाही. जातीनं ब्राह्मण होईल का? जातीनं ब्राह्मण होऊ शकत नाही. ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला दारोगांया विपुल कधीच ब्राह्मण होऊ शकत नाही. तुमचे आचरण चांगले, तुमचं खाणं पिणं चांगलं असेल, तुमचं वागणं चांगलं असेल, तुम्ही सुद्धा ब्राह्मण आहात. मग ब्राह्मण कोण झाले ते तुकाराम महाराज वर्णन करतात. ब्राह्मण तो एक चौका मेळा ब्राह्मण तो एकच चौका मेळा महार दुजा तो चांभार खरे ब्राह्मण होते. खरे ब्राह्मण. ब्राह्मण कुणाला म्हणा? या डोक्याला ब्राह्मण म्हणतात, या हाताला क्षत्रिय म्हणतात. क्षत्रिय. पण जसं जातीनं ब्राह्मण होत नाही, डोका हा ब्राह्मण आहे. तर ब्राह्मणाचा स्वभाव कसा पाहिजे? खाणं पिणं सात्विक पाहिजे ना. ब्राह्मणाने काही खाल्लं तर जमेल का? काही पिलं तर जमेल का? नाही. जसं क्षत्रिय हा क्षत्रिय आहे, एक कावळा मारल्या गुलाबीला म्हणून क्षत्रिय झाले का तुम्ही? कमरेचा भाग वैश्य. वैश्य म्हणजे शेतकरी. वैश्य म्हणजे काय? शेतकरी. तर शेतकरी कसा पाहिजे? मगाशी सांगितलं तुम्हाला. तो शेतीमध्ये धान्य पेरून द्या, इकडे येऊन पिसत बसा हाटलामध्ये. शेती पिकेल का? हा शेतकरी कधी होणार? आणि पाय हे शूद्र. शूद्र तरी कसे वाईट म्हणायचं? तुम्हाला कोणी आणलं? इथं शूद्राने आणलं. पायाने आपण चालतो. शूद्रही काही वाईट, शूद्रही काही वाईट नाही. आता अजानचा वेशीचा उद्धार झाला, तुमचा उद्धार होणार नाही का? कदाचित जाणून न जाणून पापकर्म आपल्या जीवनामध्ये घडतात. कधी कधी घडतात ना. आपण पृथ्वीवर चालतो, आपल्या पायाखाली सापडून हत्या होतो ना. मुंगी काही जीव जंतू आहेत बारीक बारीक, आपल्या पायाच्या वजनानं मरून जातात. हे न जाणून पाप कर्म. पण कधी कधी जाणून पाप कर्म घडतात आपल्या जीवनामध्ये, आणि त्याला शासन म्हणजे यमाचा दरबार. तिथं गेल्यावर मग आमची पूजा मांडेल का? पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. अनेक याचना ये करवेल, कोण सोडवेला तिथे तुला. कुणी सोडवायला येणार? ज्याचं त्याला भोगावं लागेल. आणि म्हणून घाबरू नका. पाप कर्म घडले असतील कदाचित, इथं येऊन दोन्ही हात जोडा. देवा मी चुकलो रे, आजपासून पाप कर्म करणार नाही. देवा मी कसंही वागणार नाही. खरोखर मला माणसाचा जन्म मिळाला, मी माणसासारखा वागेल. एवढा संकल्प जर इथं करत असाल, आजही पश्चातापे जाये पाप न लागता वेळ लागत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचा खूप विचार केला. तुम्ही सुद्धा आपल्या जीवनाचा विचार करा. विचार करा, आपणाला प्रश्न करा, आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आपणच द्या. काय म्हटले तुकाराम महाराज? मौन का धरिले विश्वाच्या जीवना, विश्वाच्या जीवना.
तुकाराम महाराज काय म्हणतात, स्वतःला मौन का धरिले विश्वाच्या जीवनात उत्तर वचना देही माझ्या. स्वतःला प्रश्न करा, स्वतःला विचारा, स्वतःचं उत्तर स्वतः. तू माझा धर्म, तू माझा स्वधर्म, तू माझा नित्य नारायण पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. एवढा जर विचार तुमच्या जीवनामध्ये आला तर आपल्याही जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण संतांचं वचन ऐकून घ्या. संत सांगत ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. हे जर तुम्ही करत असाल तर मग अजून चुकल्या वर्म तिथं जाण्याचा संभव आल्याशिवाय राहणार नाही. तिथं जाऊच नका बाबा. जमलेल्या समर्थ माझ्या वडिलांनी ही वासना, विषांत वासना. वासनेला 3 तोंड आहेत. कर्मही 3 प्रकारचे घडतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये. एक सात्विक कर्म. सात्विक कर्म तुमच्या जीवनात घडत असेल तर धोका कधी होणार नाही. एक तामस कर्म घडतं. तामस कर्म करतो ना आपण, काही पर्वा करत नाही कुणाची. राजस कर्म. वासनेला 3 तोंड आहेत. सदवासना, असदवासना, मिश्र वासना. सदवासना आपल्या जीवनामध्ये राखून ठेवा. हा भागवत सप्ताह झाला पाहिजे. तुम्ही गेल्या, मी गेली तरी झालं पाहिजे. आमचे पोरं बाळ, तुमचे नातू पतू, हा व्यासाने लिहिलेला भागवत, त्याचा सुगंध किती काळाच्या अगोदरचा आहे तरी अजूनही त्याचा सुगंध गावागावात पसरत आहे, समोरही राहील. हे कधी बंद पडणार नाही. आणि म्हणून विषांत वासना कदाचित असेल तर संताची संगत करा. काळे फिरता रानो राणी उसा संताला लावून. संतांची संगत करा, त्यांच्या संगतीमध्ये राहा. संतांच्या संगतीनं माणसाच्या जीवनामध्ये भक्तीचा अंकुर निर्माण होतो. आणि एकदा का भक्तीचा अंकुर निर्माण झाला तर वासुदेवाच्या ठाई चित्त लीन होऊन जात. ही वासना माणसाला सैतान बनवते कधी कधी. विषांत वासना जर असेल तर प्रत्येक माणसाला सैतान बनवल्याशिवाय राहत नाही. चांगली वासना असेल तुम्हाला इंसान बनवल्याशिवाय राहतच नाही. तुम्हाला चांगली वासना आहे तुमच्यामध्ये आणि म्हणून तुम्ही इथं येऊन बसले. सदवासनेने भक्त प्रल्हाद झाले, ध्रुव बाळ झाले. असद वासनेनं हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू झाले. जसं एक धाग्याने वस्त्र तयार होतो तद्वत आपल्याच कर्माने आपणाला बरं वाईट सुख दुःख श्रीमंती गरिबी हे भोग भोगावयास मिळतात. 8व्या स्कंदामध्ये मनवंतरी कथन केलं. कशासाठी? की प्रत्येक जीवात्म्याला वैराग्य अनुताप निर्माण होण्यासाठी. प्रत्येक मनवंतरामध्ये भगवंताने अवतार कार्य केलं आणि आपल्या भक्ताचं रक्षण केलं, धर्माचं नायनाट केलं. 9व्या स्कंदामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार कार्य झाला. ईशानू कथन, परमेश्वराचं चरित्र, त्याचं पारायण करणं, त्याच्या नावानं भजन करणं, त्याच्या नावानं पूजन करणं. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. जोपर्यंत तुम्हाला मर्यादेचं पालन करता येणार नाही
तोपर्यंत भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र पचू शकत नाही. विचित्र आहे, स्मरणीय आहे आणि प्रभू रामचंद्राचं चरित्र अनुकरणीय आहे. आता आपण कृष्ण भगवंताच्या चरित्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. धुनी घ्या. जय जय राधार मन हरि बोल, जय जय राधार मन हरि बोल, राधार मन हरि बोल, जय जय राधार मन हरि बोल, राधार मन हरि बोल, जय जय राधार मन हरि बोल, जय जय राधार मन हरि बोल, जय जय राधार मन हरि बोल, हरि बोल हरि बोल 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 हरि बोल, हरि बोल राधे बोल गोविंद 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 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा.